Stomach left. Okay. Then now हो चालेल. हाँ हाँ ठीक है. चला प्रार्थना करू आपण आणि करू. धन्यवाद सर्व त्यांच्या नामामध्ये तुमच्या पवित्र उपस्थित आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये समोर तयार पवित्र आत्मा दैवी उपस्थितीने तुम्ही आमच्या जीवनात काम करा. निष्कलंक रक्ताच्या हे घर कुटुंब हे प्रार्थना येशूचा नावात करत आहे. आमेन. ओके. देवाला धन्यवाद. श्रीला जाऊन मी विल्सनला विनंती करत आहे आम्हाला गीत आपण गीत गाऊया आणि त्याचा आभारी आभारी मानो ईश्वरा आम्ही आभारी 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 म्हणतो ईश्वरा. खायला पियाला येशूने दिले खायला पियाला येशूने दिले राहायला जागा येशूने दिले राहायला जागा येशूने दिले खायला पियाला येशूने दिले खायला पियाला येशूने दिले राहायला जागा येशूने दिले राहायला जागा येशूने. आम्ही आभारी येशूला भारी आभारी मानतो ईश्वरा. आम्ही आभारी येशूला भारी आभारी मानतो ईश्वरा. आभारी 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 येशूला भारी आभारी मानतो येशूने दिले गुणाची आभी येशूने दिले येशूने दिले गुणाची माफी येशूने दिले नवा जीवन येशूने दिले नवा जीवन येशूने. आभारी 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 मानतो येशूला. आम्ही आभारी येशूला
म्हणतो येशूला आभारी 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 येशूला भारी आभारी म्हणतो येशूला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपले परमेश्वर आपले मन, आपलं हृदय, आपले कान आपल्या येशूकडे लावूया आणि त्याची स्तुती करूया. तुम शाह में कोई नहीं, नासरा मेरा है प्रभु तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे. तुम सा शाह में और कोई है नहीं, तुझ बिन आसरा मेरा है ना कोई, रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे. आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना तेरे दे मुझको तू प्रभु वचनों से, तेरी इच्छा पर तू ही मुझको चला, भर दे पवित्र आत्मा मुझको खुदा, अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे, धो दे मुझको तू वचनों से, रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे. आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू तू आम्हाला या त्यासाठी आभार मानतो. प्रभू इथून पुढची वेळ मी तुझ्या हातामध्ये देत आहे. जे येणारं वचन आहे मी तुझ्या हातामध्ये देत आहे. सर्वजणांना मी तुझ्या हातामध्ये देत आहे. सर्वांना हे वचन समजण्यासाठी तुम्ही सहाय्य मदत करा. इथून पुढची वेळ मी तुझ्या हातामध्ये देऊन प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने. Praise the Lord. Praise Lord. मी स्वागत करत आणि नावाला धन्यवाद देत आहे. पुन्हा एक वार एकत्रित केलेला. आता माझा जो प्रार्थनेचा किंवा संदेशाचा जो विषय आहे ते म्हणजे दानिएलची सामर्थ्यशाली प्रार्थना. ठिकाणी प्रार्थना करणं आणि प्रार्थनेचं सामर्थ्य त्याच्याबद्दलचं ज्ञान असायला पाहिजे. कारण बायबल मला काय सांगतं माहिती का, की ख्रिस्ती जीवनाचा पाया काय असेल तर प्रार्थना. वैयक्तिक जीवनाचा पाया काय असेल तर प्रार्थना. आपल्या सेवकाईचा पाया काय असेल तर प्रार्थना.
आवाज स्विच ऑफ करून चालू करा. तर आम्हाला प्रार्थनेविषयीच्या गोष्टीबद्दलच थोडस डिस्कशन करणार आहे आपण. बायबल आम्हाला सांगतं की त्या ठिकाणी दानिएलाची प्रार्थना सामर्थ्यशाली ठरली. आणि कशा प्रकारे सामर्थ्यशाली ठरली तर दानिएल हा प्रार्थनेचा मनुष्य होता. त्याचा अर्थ तुम्ही मी पण प्रार्थनेचे लोक आहोत. आणि प्रार्थना जर दानिएलाच्या जीवनाचा पाया होता तर तुमचा आणि माझ्या जीवनाचा देखील पाया त्या ठिकाणी प्रार्थना असला पाहिजे. एकच मिनिट, तर ते इकोमुळे मला बोलायला त्रास व्हायला जरा एकच मिनिट. आंटी एक कोणत्या तरी मोबाईलचं चालू ठेवा, तुमच्या किंवा अंकलच्या, म्हणजे व्यवस्था ऐकू. डबल डबल आवाज आला मला. नाही अंकलचा म्हणजे तुमचा बंद करा, अंकलचा ठेवा. मग तुमचा बंद करा आणि अंकलचा ठेवा, असं काहीतरी करा. तुमचा मोबाईल सोडून बाकी सगळ्या मोबाईलचा आवाज बारीक करा. ते बंद पण करायला ना अंकलला. बाप्पाच्या नावाला धन्यवाद. तर आपण त्या ठिकाणी बघूया, आपल्याला माहित आहे की आपल्या जीवनाचा जो पाया आहे तो म्हणजे प्रार्थना आहे. आणि आपली ओळख पण प्रार्थना असली पाहिजे. आपल्या सेवकाईचा पण पाया प्रार्थना असली पाहिजे. आपल्या कुटुंबाचा पण पाया प्रार्थना असायला पाहिजे. आणि दानिएल हा मनुष्य प्रार्थनेचा मनुष्य होता. आणि त्याची प्रार्थनेची एक त्या ठिकाणी सवय होती की दिवसातून 3 वेळा प्रार्थना करण्याची. दानिएल 6:10 सांगतो दिवसातून 3 वेळा तो प्रार्थना करत होता. म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं दानिएलच्या जीवनामधून, तर दानिएल हा फक्त साधारण मनुष्य नव्हता, पण तो त्या ठिकाणी अति दक्ष असा व्यक्ती होता. आपल्या प्रार्थनेच्या जीवनासाठी तो सेन्सिटिव्ह होता किंवा दक्ष होता, किंवा त्या ठिकाणी प्रार्थनेला इम्पॉर्टन्स देणारा मनुष्य असा तो होता. त्याच्या जीवनाचं महत्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे की तो प्रार्थना करणारा व्यक्ती होता. तर आम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी दानिएलचं जीवन जे आहे, विल्सन मला लय त्रास होतोय रे, तर परत आवाज माझ्याकडेच यायलाय डबल डबल. अंकलचा मोबाईल स्विच ऑफ करा म्हणा, फक्त तुमचं चालू. मग पास्टर आंटींचा स्विच ऑफ करा अंकल. ते बंद होईना झालंय. नाही आंटी काय करा, ठेव जा ना तो मग लांब बसा जरा, असं करा. आवाज माझ्याकडे मागे यायला लागला. ओके, तर आपण बघितलं त्या ठिकाणी की दानिएल हा प्रार्थनेचा मनुष्य होता. आणि प्रार्थनेला त्याचं प्राधान्य होतं. प्रार्थनेचं त्याचं जीवन दानिएल 6:10 सांगतं की त्याचं जीवन ते प्रार्थनेचं होतं. दिवसातून 3 वेळा तो प्रार्थना करणारा होता. या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की त्याच्या जीवनाचं किती मोठं त्या ठिकाणी इम्पॉर्टन्स प्रार्थनेला होता. कधी कधी आपण आपल्या जीवनामध्ये महत्वाच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. आपल्या आध्यात्मिक जीवनात आपण दक्ष राहत नाही, किंवा आमची एक त्या ठिकाणी प्रार्थनेबद्दलची आपली त्या ठिकाणी ज्ञान म्हणा किंवा सवय जी म्हणा ती अतिशय त्या ठिकाणी आम्हाला अशक्त अशी दिसते. कारण दानिएल जर व्यस्त जीवनामध्ये दिवसातून 3 वेळा जर तो प्रार्थना करत शकत होता, तर तुम्हाला मला तर प्रार्थना करणं शक्य आहे. परंतु आम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे माहितीये का, की प्रार्थनेबाबत आळशीपणा, प्रार्थनेबद्दल अज्ञान, प्रार्थनेबद्दलचा अविश्वास, किंवा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये व्यस्त, त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये ब्रेक थ्रू बघत नाही. या ठिकाणी आपण दानिएलच्या प्रार्थनेमधून दानिएलच्या जीवनातला ब्रेक थ्रू पण बघणार आहे की कशा प्रार्थना काम करतात.
तुम्ही मी त्या ठिकाणी प्रार्थनेला महत्व दिलं पाहिजे. आणि प्रार्थना एक आपली ओळख असली पाहिजे. मला चांगलं आठवते, माझं तारण झाल्यापासून वांगेसवाडीमध्ये जसं मी प्रार्थनेला सुरुवात केली, माझ्या घराची ओळख आहे प्रार्थना करणारं घर, किंवा माझी स्वतःची ओळख आहे की प्रार्थना करणारी स्त्री. आणि आजपर्यंत मी बघत आहे माझ्या जीवनात कधी गोष्टी चांगल्या घडल्या, कधी गोष्टी अतिशय वाईट झाल्या, कधी कधी मी एकदम आनंदी आहे, कधी कधी मी एकदम म्हणजे आजारी आहे. पण तरी देखील प्रार्थनेबाबतचं जे महत्व आहे ना, ते मी माझ्या मनामध्ये पहिल्यापासून ठेवलं आणि मी प्रार्थनेसाठी प्राधान्य दिलं. माझी स्वतःची ओळख आहे की प्रार्थना. आणि म्हणून मी बघितलं की एका साधारण जीवनामधून प्रार्थना या शब्दाने मी आकर्षित झाले आणि प्रार्थनेच्या एका छोट्या ग्रुपमध्ये राहून देवबापाने मला त्या प्रार्थनेच्या द्वारे माझी आध्यात्मिक वाढ केली. आणि आज मी जे काही आहे ते प्रार्थनेमुळे आहे. आणि म्हणून मला सांगू द्या प्रियानो, की जर आपल्या जीवनामध्ये ब्रेकथ्रू, जर आपल्याला फ्रुटफुल आपल्याला आशीर्वादित पाहायचं असेल तर आज आपण प्रार्थनेला प्राधान्य दिलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण पाहताय की दानिएलाचं जीवन, दानिएल 6:10 मध्ये सांगतं की दानिएल दिवसातून 3 वेळा प्रार्थना करत होता. कसं शक्य होतं त्याला? आपल्याला चांगलं माहित आहे की दानिएलाला हे कसं शक्य होतं. जेव्हा परप्रांतामध्ये गुलाम म्हणून गेल्यानंतर तिथल्या गोष्टी त्याला करणं हे त्या ठिकाणी भाग पडत होतं. परंतु परप्रांतामध्ये त्या प्रांतातल्या गोष्टी करण्याचं सोडून त्यानं स्वतःची जी सवय आहे ती मात्र त्या ठिकाणी प्रॅक्टिस मध्ये ठेवली. आणि त्याचा फायदा काय झाला माहिती का, की जो गुलाम असणारा व्यक्ती त्या ठिकाणी 3 प्रांतामधला एक त्या ठिकाणी मुख्य अधिकारी असा झाला. मला काय सांगायचं आहे की प्रार्थना तुम्हाला आणि मला दरवाजा मोकळा करून देते. प्रार्थना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण काम करते. अशी कोणतीही व्यक्ती नाही की आध्यात्मिक व्यक्ती की जी प्रार्थनेविना मोठी झालेली आहे. जर तुम्हाला एक ख्रिस्ती म्हणून स्वतःची ओळख जर तयार करायची असेल तर प्रार्थना केली पाहिजे. जर आमचं त्या ठिकाणी एक मोठ्या ब्रेकथ्रू साठी जर आमचं नजर असेल तर प्रार्थना केली पाहिजे. आम्हाला माहित आहे की जर प्रार्थना केली तर आम्ही पुढे त्या ठिकाणी काम झालेलं पाहत आहे. ह्या प्रार्थनेमधून आम्हाला कायच कळतं. एक वचन मी वाचते तुमच्यासाठी. दानिएल 10 आणि 12 वचनामध्ये सांगतं की तो मला म्हणाला, दानिएला भिऊ नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. त्या तुझ्या शब्दावरून मी आलो आहे. याचा अर्थ प्रार्थना काम करतात, प्रार्थना उत्तर आणतात, प्रार्थना परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करतात. आमच्या लक्षात येते वचन सांगतं तुझ्या शब्दावरून, याचा अर्थ तुझ्या प्रार्थनेवरून, तुझा शब्द ऐकून त्या ठिकाणी मी खाली उतरलेलो आहे. मला सांगू द्या प्रियानो, प्रार्थना बोलतात, प्रार्थना काम करतात, प्रार्थना देवाचा हस्तक्षेप आणतात, प्रार्थना काम करून दाखवतात. उत्तर आम्हाला कळतं की त्या ठिकाणी दानिएलाला जेव्हा तो प्रार्थना करत आहे त्यावेळेला काम झालेलं दिसत आहे. आणि म्हणून मला सांगू द्या प्रियानो, ह्या विश्वासानं आम्ही प्रार्थना करत राहिलं पाहिजे. अनेक लोकांनी प्रार्थना करत राहिलेल्या आहेत. आपल्याला इन्स्टंट जगात राहून सवय काय झालेली आहे माहिती काय? इन्स्टंट सगळं पाहिजे आपल्याला, लगेच चेंज, लगेच चेंज, लगेच चेंज. नाही माझ्या प्रियानं, प्रार्थना ही अशी गोष्ट आहे ना, ती तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी सार्वकालिकतेचा आशीर्वाद देणारी आहे. आणि म्हणून त्या काम करत असताना पायाभरणीतनं काम करतात. आम्हाला गडबड असते, आता 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 लगेच लगेच लगेच. पण देवाला तशी गडबड नाहीये. देवाला योग्य वेळ माहित आहे तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी उत्तराची. त्यामुळे प्रार्थना कशा करतात माहितीये का, की देवाच्या इच्छेनुसार काम करतात. आणि प्रार्थना ह्या सतत 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 जर करत असतील ना तर त्याच्या वर 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 जातात. आणि प्रार्थना वर गेल्यानंतरच
सवय बघा त्या ठिकाणी दानिएल 6 म्हणते की त्याला प्रार्थनेची सवय होती दिवसातून 3 आपल्याला दिवसातून 3 वेळा जेवण जेवण्याची सवय आहे आम्हाला सवय आहे जिथं रिकामा वेळ मिळतो तिथं झोपून जाण्याची आम्हाला सवय काय आहे की आम्ही उपलब्ध असताना आम्हाला मोबाईल मधली चांगल्या चांगल्या गोष्टी पाहत बसण्याची आपणच आपल्या मनाला फसवत असतोय हे प्रार्थनाच आहे गीत गातो मी गीत म्हणतो मी किंवा मी मेसेज ऐकतोय किंवा मी एखादं स्क्रीन बघतोय हे सगळं आध्यात्मिकच आहे आणि आपण काय करतो प्रार्थनेला इम्पॉर्टन्स देत नाही किंवा प्रार्थनेची सवय लावून घेत नाही परंतु त्या ठिकाणी दानिएलाची जीवनातली गोष्ट जर बघितली सवय होती आम्ही सवय लावली पाहिजे प्रियानो बघा कसं दिवसातून 3 वेळा जर प्रार्थनेची उत्तरं जर अशी काम करत असतील ना तर मला जर प्रार्थनेची उत्तरं पाहिजे आहेत तर मी सवय लावून घ्यायला पाहिजे प्रार्थना करायची कसं पण होऊ दे होत नाही परिस्थिती बदलत नाही करत नाही रोज आव्हान आहेत रोज वेगळ्या परिस्थिती आहेत पण तरी पण आपण आपल्या प्रार्थना ह्या करत राहिल्या पाहिजे दे बाप्पा तू माझ्यासाठी हे कर दे बाप्पा माझ्यासाठी दरवाजा उघड दे बाप्पा माझ्यासाठी काम कर मला आरोग्य दे मला ज्ञान दे मला बुद्धी दे मला ब्रेक थ्रू दे या गोष्टी माझ्या प्रियानं आपण दिवसातून 3 वेळा करायलाच पाहिजे कारण हे पवित्र शास्त्रानुसार आहे जर तुमची माझी ओळख प्रार्थनेची व्हायला पाहिजे तर सवय असायला पाहिजे सवय लागल्याशिवाय आमची ओळख होत नाही की प्रार्थनेचे लोक किंवा प्रार्थनेचा व्यक्ती अशी ओळख होत नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही लोकांबरोबर जास्त वेळ घालवण्यापेक्षा झोपेबरोबर जास्त वेळ घालवण्यापेक्षा किंवा मोबाईल बरोबर जास्त वेळ घालवण्यापेक्षा आपण देवाबरोबर बोलण्याचा जास्त वेळ घालवला पाहिजे आपल्याला ती एक हॅबिट एक सवय झाली पाहिजे की जेवढ्या तेवढ्या गोष्टीला प्रार्थना करायचं एकत्र कोणी 2 बसलं तर 2 शब्दाची प्रार्थना करायची मला सांगू द्या प्रियानो साधारण प्रार्थना सुद्धा काम करतात साधारण प्रार्थना देखील आम्हाला उत्तर देतात म्हणून आपण त्या ठिकाणी प्रार्थनेचा एक आपला क्रम ठेवावा आणि सकाळ उठली आमची सुरुवात प्रार्थनेनं व्हावी रात्री झोपताना आमचा एंड प्रार्थनेनं व्हावा ही आपल्या ख्रिस्ती व्यक्तीची एक ओळख होईल ज्या घरात ह्या प्रार्थनेला प्राधान्य आहे ते घर प्रभूचं घर आहे तिथं प्रभूची वस्ती आहे पण ज्या घरात प्रार्थनेला प्राधान्य नाही माझ्या प्रियानं मला माहित नाही तिथं कोणाची वस्ती असणार आहे पण जर तुम्ही प्रार्थनेला प्राधान्य देताय सकाळी उठल्याला प्रार्थना तुम्ही बिछाण्यावर शेवट जाताना डोकं टेकताना प्रार्थना करता निश्चित त्या घरामध्ये प्रभूची उपस्थिती काम करत राहते व्यस्त जीवनात पण जर दानिएलाला प्रार्थनेला वेळ मिळत होती तर तुम्हाला आणि मला देखील व्यस्त जीवनामध्ये प्रार्थनेला वेळ मिळू शकते कुठेही प्रार्थना कुठेही करू शकतो कशीही करू शकतो त्यामुळे प्रार्थना ही आपण केली पाहिजे आम्ही त्या ठिकाणी गेले 2-3 आठवडे पवित्र आत्म्याचं काम आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आहे हे पाहिलं आणि रोम 8:26 मधून आपण मागचा मेसेज देखील ऐकला की आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला प्रार्थना करायला पवित्र आत्मा कसं सहाय्य करतो ज्या वेळेला आम्हाला सवय नाही सवय लावून घ्यायची आहे किंवा आम्हाला प्रार्थनेबद्दलचं ज्ञान मिळवून घ्यायचं आहे तर आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायला शिकलं पाहिजे माझ्या प्रियानं जसं लहान बाळ बोलायला शिकतं आणि ते त्या ठिकाणी तुटक बोलतं बोबडं बोलतं तरी आई बापू जर त्याला शांत बस म्हणत नाहीत तसं देवबाप पण आम्ही जेव्हा प्रार्थना तुटक करतो त्या ठिकाणी अज्ञानाच्या करतो तरी देखील देव आम्हाला गप्प बस म्हणत नाही तर पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला देव प्रार्थना करायला शिकवतो म्हणून तुमची माझी पवित्र आत्म्याचं देखील हे काम आहे की तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रार्थना करायला शिकवायचं म्हणून आम्हाला सहाय्य घेणं हे देखील स्वीकारलं पाहिजे अभ्यास पवित्र आत्म्याबद्दलचा अभ्यास शिक्षण म्हटलं की शिक्षण येतं पवित्र आत्मा शिकवतो तर मग शिकून पण आम्हाला घ्यायला पाहिजे शिकताना आपण काय करायला पाहिजे आपण कुठेतरी बसलं पाहिजे पवित्र आत्म्याला म्हटलं पाहिजे मला तू प्रार्थना करायला शिकव मला ह्या विषयावर प्रार्थना करायची आहे आणि त्या विषयाला धरून तुम्ही प्रार्थनेला सुरुवात करा पवित्र आत्मा हा देव आहे तो त्या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये उतरतो आपल्याला अशक्तपणामध्ये प्रार्थना करायला शिकवतो बऱ्याच वेळेला मी बघितलेला आहे प्रार्थनेला मला कधी कंटाळा येतो
आणि मला वाटतं की आता मला नाही होणार 1 तासभर बसायला. आणि मग मी त्या ठिकाणी थोडस इकडं तिकडं गाणं म्हणत बस, कुठं तर स्तोत्र म्हणत बस, असं करत मी म्हणते बाप्पा बस आता मला झोपायचंय आणि मला मला तू आता ताकद दे, मला शांत झोप दे, माझ्या मनामध्ये तू ये. आणि ह्या सगळ्या प्रार्थना करत 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 जेव्हा मी आमेन करून बघतो तर मी अगदी 1.5 तास 2 तास गाठलेले असतात. त्याचा अर्थ पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो, आम्हाला शिकवतो काय प्रार्थना करायची आहे आणि मग त्या प्रार्थना होऊन जातात. मला सांगू द्या प्रियानो की प्रार्थना आपल्या जीवनामध्ये ताजा अभिषेक घेऊन येतात. हालेलुया. प्रार्थना आपल्या जीवनामध्ये ताजा अभिषेक घेऊन येतात. म्हणून प्रार्थना करण्याची सवय जर स्वतःमध्ये जर आम्ही लावत नाही, अभिषेक आमच्या जीवनामध्ये वाहता आम्ही पाहत नाही. माझ्या प्रियानो, प्रार्थनेवर अवलंबून आहे पवित्र आत्म्यानं कसं काम करायचं. प्रार्थनेवर अवलंबून आहे अभिषेक कसा आपल्या जीवनामध्ये खाली वाहू द्यायचा आहे. प्रार्थना जितकी कराल ना तितकं तुम्ही काम करत बसाल. मोठ्या मोठ्या देवाच्या सेवकांची एक एक साक्ष बघा की प्रार्थनेला किती महत्व दिलं त्याने. बेनियन म्हणतात आज तागात मी 5 तास प्रार्थना मी आवर्स मेंटेन केलेले आहेत. पॉल एंग्युचनचे साक्ष आहे, ते म्हणतात माझ्या प्रार्थनेची सुरुवात मी 3 तासांनी केली, 5 तास केली, 8 तास केली. नंतर मी प्रार्थनेचाच मनुष्य होऊन गेलो की दिवसभर मी प्रार्थना करू लागलो. माझ्या प्रियानो, कोणतीही गोष्ट मोठी आध्यात्मिक आपल्या जीवनात घडण्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना ही महत्वाची आहे. आणि म्हणून आम्हाला सवय आणि लागली पाहिजे आणि प्रार्थनेचं ज्ञान आम्हाला मिळालं पाहिजे. ज्ञान आपण घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रार्थनेबद्दलचा कंटाळा आहे. मी पाहिलं अनेक लोकांना कंटाळा आहे, कारण मी अनाउन्समेंट करून करून दमलो. कितीतरी लोक उपलब्ध असताना मॉर्निंग प्रेयरला जॉईन व्हायचं नाही. कितीतरी लोकांचं मी बघितलेलं आहे. प्रार्थना तुम्हाला करू शकता, प्रार्थनेला जुळू शकता, पण तरी देखील प्रार्थनेचा तो वेळ निघून जातो. का तर आपल्याला प्रार्थनेचं इम्पॉर्टन्स नाही आहे. असं वाटतं की प्रार्थना ह्या दुसऱ्यासाठीच आहेत. मला सांगू द्या प्रियानो, प्रार्थना सगळ्यात पहिलं आपल्यामध्ये काम करतात. आपल्यामध्ये काम केल्यानंतरच त्या बाहेर त्या ठिकाणी हे दिसून येतात की परिस्थिती बदलली आहे, आमचे विचार बदललेले आहेत, आमचे मार्ग उघडलेले आहेत आणि आमचं क्षेत्र बदललेलं आहे. माझ्या प्रियानो, प्रार्थना करणारा व्यक्ती कधीही एकटा पडत नाही. प्रार्थना करणारा व्यक्ती कधी अपयशी होत नाही. प्रार्थना करणारा व्यक्ती कधी गोंधळामध्ये राहत नाही. आणि म्हणून प्रार्थना हे तुमच्या आणि माझ्या समस्येचं काय आहे माहितीये का, उत्तर आहे. जोपर्यंत आपण प्रार्थनेला प्राधान्य देत नाही ना, आपण दानियेला सारखा ब्रेक थ्रू पाहत नाही. पहा त्या ठिकाणी त्या देवदूत काय म्हणतो माहितीये का, की तुझी प्रार्थना, तुझा शब्द मी ऐकला. दानियेला तो म्हणतो भिवू नको दानियेला, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला, त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले आणि त्या तुझ्या शब्दावरून मी आलो आहे. मी पाहिलं माझ्या प्रियानो की ज्या ज्या वेळेला मंडळीनं प्रार्थना केली, देवानं देवदूत पाठवला, पेत्राला बाहेर काढलं. ज्या ज्या वेळेला देवाच्या लोकांनी प्रार्थना केला, परमेश्वरानं देवदूत पाठवला, त्यांचे मार्ग मोकळे केले. ज्या ज्या वेळेला इस्रायल संकटात पडलं, परमेश्वराजवळ प्रार्थना केली, देवानं त्यांच्यासाठी मनुष्य पाठवला. माझ्या प्रियानो, जोपर्यंत तुम्ही मी प्रार्थना करत नाही, आमच्यासाठी देवाचा मनुष्य येत नाही, देवाचा दूत येत नाही, देवाचं उत्तर येत नाही आणि देवाचा शब्द आपल्याकडे येत नाही, जोपर्यंत मी प्रार्थना करत नाही. म्हणून मला सांगू द्या प्रियानो की आमचा शब्द देवाकडे जायला पाहिजे. त्या ठिकाणी एक गोष्ट घडलेली आहे, तुझ्या शब्दावरून मी आलो आहे. त्या ठिकाणी देवदूत सांगतो की मी तुझ्या शब्दावरून आलो. तू ज्या दिवशी प्रार्थना केलीस त्याच दिवशी मी आलोय. परंतु काय झालं तो म्हणतोय बघा की पार्शाच्या राजाचा अधिपती 21 दिवस मला अडवा आला. हा पार्शाचा राजा कोण आहे माझ्या प्रियानो? हा सैतान आहे. दानियेलाला त्या ठिकाणी उत्तर मिळण्यासाठी, उत्तर त्याच्या जीवनात येण्यासाठी अडखळण करायला कोण आला तर सैतान आला. परमेश्वराचं वचन म्हणतं तुझ्या दिवशी तुझा शब्द मी ऐकला त्याच दिवशी मी तुला त्या ठिकाणी उत्तर पाठवलं. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो ना माझ्या प्रियानो, आपल्याला उत्तर देतो, पण सैतान आहे
जो देवाच्या लेकरांना आशीर्वादित होऊ देत नाही, त्यांचं काम अडवतो, त्यांच्या उत्तरांना थांबवतो, त्यांच्या देवदूताला तो अडवतो. त्या ठिकाणी सैतान जो आहे तो तुम्हाला आणि मला निराश करणारा, देवावर शंका निर्माण करणारा, प्रार्थनेबाबत गैरसमज करून देणारा आणि आमच्या मधलं प्रार्थनेची झील काढून घेणारा आहे. त्याला माहित आहे प्रार्थना ही ऊर्जा आहे, प्रार्थना ही शक्ती आहे, प्रार्थना हे पवित्र देवाचं एक माध्यम आहे की मनुष्याला त्या ठिकाणी पवित्र करण्याचं, चकचकीत करण्याचं, बदलून टाकण्याचं, त्याला बरोबरीला उभं करण्याचं प्रार्थना हे सामर्थ्य आहे. तर तो ते माणसापर्यंत सहज येऊ देत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियानं तुम्हाला सांगतो, 21 दिवस दानिएलाचं उत्तर सैतानानं अडवलं. अनेक वेळा सैतान आमचे उत्तर अडवतो आणि आम्हाला प्रार्थना करायला सोडून द्यायला लावतो, देवाबाबत गैरसमज करून घेतो. माझी प्रार्थना ऐकलीच जात नाही, आमच्या प्रार्थनेला देव कानच देत नाही, काय माहित आहे आम्ही जसं लिहिलंय तसंच करतोय, येशूच्या नावातच करतोय, पश्चाताप करतोय, येशूचं रक्त लावतोय, तरी आमची प्रार्थना जात नाही. माझ्या प्रियानं जाते, आमची प्रार्थना देवाकडे जात, आमच्या प्रार्थनेला देव ऐकतो, आमच्या प्रार्थनेचं देव उत्तर पाठवतो. त्या ठिकाणी देवदूत तुमच्या आणि माझ्यासाठी काम करत असतो. परंतु सैतान जो आहे तो तुमच्या आणि माझ्या उत्तरासाठी आडवा येतो. आमच्या प्रार्थनेच्या ज्या इच्छा किंवा आमच्या प्रार्थनेचा जो आवेश आहे किंवा आमच्या प्रार्थनेची जी वेळ आहे, त्या प्रार्थनेची उत्तर जरा थांबल्यानंतर त्या ठिकाणी त्या थांबायला लागतात, त्या स्लो व्हायला लागतात, त्याच्यामधला एक रस असतो तो निघून जातो आणि मग आमच्या प्रार्थना ह्या सर्वसाधारण व्हायला लागतात. पण मला सांगू द्या प्रियानो की त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही उत्तर मिळूपर्यंत प्रार्थना करत राहिलं पाहिजे. 21 दिवस दानिएल प्रार्थना करत राहिला आणि मग 21 दिवसामध्ये काय झालं, एक त्या ठिकाणी गोष्ट घडलेली आहे बरं का. एक मोठं काम तिथं झालेलं आहे. प्रार्थना ह्या नेहमी युद्धाच्या आहेत प्रिया, त्या काम करत राहतात, प्रार्थनेचं काम आहे. बायबल आम्हाला 3 स्वर्गापर्यंत सांगतं. आध्यात्मिक जे स्तरावरचे लोक आहेत किंवा शिकवणारे जे लोक आहेत त्या ठिकाणी ते प्रार्थनेच्या त्या स्वर्गाला 7 प्रकारचे स्तर आहेत असे म्हणतात. पण पाऊल त्या ठिकाणी म्हणतो मी 3ऱ्या स्वर्गापर्यंत पोहोचलो. तर हा थोडा अभ्यासाचा विषय आहे, पण मी तुम्हाला सांगते पहिला जो स्तर आहे तो म्हणजे डोक्यावरचा आपला आकाश. आणि ज्या आकाशामध्ये काय आहे आपण बघतो तर फुगे डोक्यावर आम्हाला दिसतात, हवा दिसते त्या ठिकाणी आणि कधी कधी आपल्याला पॅराशूट दिसतं. हे पहिला स्तर आहे. आणि त्या ठिकाणी दुसरा जो आहे, दुसऱ्या स्तरामध्ये आपण जर बघतो तर विमाने उडत्याले आम्हाला दिसतात. ते कदाचित एक 10 किलोमीटरचं अंतर असणार आहे. त्याच्यामध्ये आम्हाला विमानं उडत्याली दिसतात, हेलिकॉप्टर आम्हाला तिथं दिसतं. आणि तिसरा जो आहे, तिसऱ्या स्तरावर जो आहे ते हवा त्या ठिकाणी पातळ होत जाते. त्या ठिकाणी मोठी मोठी विमानं उडली जातात आणि हे जवळजवळ 40 किलोमीटरच्या अंतरावर असतं. आणि चौथा जो आहे त्याच्यामध्ये धूमकेतू आहे आणि कधी कधी ते 60 किलोमीटरच्या अंतरावर असतं. 5वा स्तर आहे त्याच्यामध्ये काय आहे तर आम्ही बघतो यान किंवा मोठ्या मोठ्या जे ते संशोधनाचे मशीन्स आहेत ते त्या ठिकाणी वरती आम्हाला दिसतात. ते 400 किलोमीटरवर आहेत. तर 5वा स्तर आहे. 6वा जो आहे तो सॅटेलाइट्स आहेत आणि ते जवळजवळ 700 ते 800 किलोमीटरवर आहे. आणि नंतर 7वा जो आहे त्याच्यामध्ये सगळे मोठे मोठे ग्रह तारे आम्हाला दिसायला येतात. हे असे 7 स्तर आहेत. परंतु त्या ठिकाणी 3रा जो स्तर आहे त्या स्तरावर, कारण बायबल सांगतं आमचं युद्ध जे आहे ते अंतराळातल्या त्या ठिकाणी अधिपती म्हटलेला आहे. म्हणजे अंतराळात फिरणारा 3रा जो स्तर आहे त्या ठिकाणी सैतानाचं हेडक्वार्टर आहे. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जेव्हा प्रार्थना जाताना त्या वर जातात माझ्या प्रियानो, परंतु त्या खाली येताना त्या ठिकाणी अडवल्या जातात जिथं सैतानाचं मोठं हेडक्वार्टर आहे. आणि त्यावेळेला
ज्या प्रार्थना त्या ठिकाणी अगदी खाली लोकांचं परिवर्तन घडवून आणल, मोठे चमत्कार होतील, देवाचं राज्य उभं राहील किंवा मोठं मोठं त्या ठिकाणी काम काहीतरी व्हायचं असेल, अशा जर त्या प्रार्थनेची उत्तर असतील तर 101% जो अंतराळातला अधिपती तो त्या हेडक्वार्टर मध्ये त्या प्रार्थना थोड्या दिवस थांबवतो. कसंही करून त्या प्रार्थनेचं पार्सल तो खाली येऊ देत नाही. त्याला कुठनं ना कुठनं तरी काहीतरी ऑब्जेक्शन काढतो. जसं तुम्ही जे विमानानं प्रवास करतात त्यांना माहित आहे त्यांच्या लगेजच्या बाबतीत काय होतं. अतिशय म्हणजे त्या ठिकाणी काही गरज नसते, पण कुणाला तरी काहीतरी हवं असतं त्याच्यातलं, म्हणून उगाच त्याला म्हणायचं नाही तू ग्रीन चॅनलला नाही, चल तुझं बॅग बाहेर काढ, चल तुझं बॅग ओपन करून दे, उगाच त्याच्यातला हात मारायचा काहीतरी. म्हणजे हे अशा प्रकारे सैतानाचं देखील काम आहे की आध्यात्मिक गोष्टीमध्ये जो तिसरं त्याचं जे स्तर आहे ते सैतानाचं हेडक्वार्टर आहे, आणि त्या हेडक्वार्टर मधून खाली यायला तो आम्हाला त्या ठिकाणी आमची प्रार्थना अडवतो. ज्या वेळेला दानिएलाची प्रार्थना अडवली गेली, दानिएल त्या ठिकाणी 21 दिवस प्रार्थना करतच राहिला. माझ्या प्रियानो, आम्हाला काय उत्तर मिळतं, उत्तेजन काय मिळतं? तरी सैतानानं अडवलेला आहे तरी प्रार्थना थांबवायची नाही. दानिएल काय म्हणतो की मी त्या ठिकाणी प्रार्थना करत होतो, देवदूत काय म्हणतो की पारशाच्या राजाचा अधिपती 21 दिवस मला अडवा आला, तेव्हा पहा मुख्य अधिपतीपैकी एक मिखाएल माझ्या सहाय्यासाठी आला. हालेलुया. माझ्या प्रियानो, देवदूत एकमेकांना मदत करतात तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळवून देण्यासाठी. आम्ही त्या ठिकाणी पाहिलं, पेत्राला देवदूतानं जाऊन भेटलं आणि सांगितलं कसं तुला कर्नेलाच्या घरी जायचं आहे, आणि देवदूतानं त्याला येऊन सांगितलं. पेत्राला देवदूतानं सांगितलं की तुला यापोला जायचं आहे, आणि तो यापोला गेला. तिथं दुर्कस मरण पावली होती कारण ती प्रभूची सेविका होती. माझ्या प्रियानो, देवदूत त्या ठिकाणी येऊन आम्हाला उत्तर देत असताना जर एका देवदूताला जर अडवलं तर त्या देवदूताच्या मदतीला मिखाएल येऊपर्यंत खालचा प्रार्थनेचा व्यक्ती जर प्रार्थना करत असेल तरच मिखाएलची एंट्री होते. जर दानिएलानं प्रार्थना खाली चालूच ठेवली नसती तर त्या ठिकाणी जो देवदूत पार्सल घेऊन येत होता त्याला ऑलरेडी सैतानानं अडवून टाकलेला होता. तर ते पार्सल तर खाली येऊ देत नव्हता. पण दानिएलाची प्रार्थना, इतकी प्रार्थना मी सांगितलं तुम्हाला, वर जातातच प्रार्थना वर जातच राहिली. तसा परमेश्वराकडे त्याचा शब्द जात गेल्याबरोबर परमेश्वर म्हटलं काय झालंय खाली, मी पाठवून दिलेलं आहे उत्तर लगेचच्या लगेच. आज 21 दिवस झाले दानिएलाची अजून तीच विनंती आहे, काय झालेलं आहे? तर तिथं देवदूताला अडवलेला आहे. मग परमेश्वर म्हणतो मिखाएलला पाठव त्याच्या हेल्पला, आणि मिखाएल हा मुख्य देवदूत आहे जो युद्ध करणारा आहे, आणि त्याच्या तोडीला सैतानाचा नाही. त्यावेळेला उत्तर रिलीज होतं. पण गरज आहे खाली दानिएल प्रार्थना करत राहण्याची. पण मला सांगू द्या प्रियानो, तुम्ही आणि मी दानिएल आहोत. तर ते प्रार्थनेचं उत्तर खाली यायला पाहिजे. त्या प्रार्थनेत आम्हाला मोठं देवाकडे मागत आहे, मोठ्या प्रार्थना करा. उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना करा, कारण देवदूताला तुमच्या ऑलरेडी अडवून ठेवलेलं आहे. उत्तर तुमचं सैतानानं त्याच्या हेडक्वार्टरला थांबवून घेतलेलं आहे, आणि त्या हेडक्वार्टर वरून खाली यायला पाहिजे. आता मला सांगू द्या प्रियानो, दानिएलच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नव्हता, पण आजच्या तुमच्या आणि माझ्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. दानिएलाच्या काळापर्यंत प्रार्थनेचा एकच प्रकार होता, आणि त्याच प्रकारावर प्रार्थना चालत होती. पण आज नव्या करारामध्ये देवानं मंडळीला प्रार्थनेची अशी शक्ती आणि असे अधिकार दिलेले आहेत की जे पृथ्वीवर तुम्ही बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, जे पृथ्वीवर तुम्ही मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. एक अधिकार दिलेला आहे माझ्या प्रिया, आणि त्या अधिकारात आम्हाला प्रार्थना करायची आहे. देवाचं वचन म्हणतं सैतानाच्या पुढे तुमचा टिकाव लागावा. बऱ्याच वेळेला माझ्या प्रियानं आपण म्हणतो हो आम्ही तशाही प्रार्थना करतो, पण तरी देखील आम्हाला उत्तर मिळत नाही. याचा अर्थ काय? सैतानाच्या समोर टिकाव लागत नाही आमचा. का? सैतान स्मार्ट आहे,
एका विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा तो त्या ठिकाणी अभ्यास करतो प्रियानो, की माझं जीवन, माझा अधिकार त्याच्यावर चालावा, त्याच्यासाठी माझं जीवन कसं आहे, काय येशूच्या रक्ताने मी धुतलेला आहे, मी आज्ञा पालनामध्ये आहे, माझं कनेक्शन देवाबरोबर आहे काय, मी त्याच्यावर प्रभुत्व घ्यावं, सैतानावर मी प्रभुत्व घ्यावं म्हणून सैतानाचं कोणती वस्तू माझ्याजवळ आहे, सैतानाचं कोणतं टाइम टेबल माझ्याजवळ आहे, सैतानाच्या कुठल्या हॅबिट्स माझ्याजवळ आहेत का? जर त्याची एखादी जरी गोष्ट तुमच्या माझ्याजवळ असेल तर सैतान कधीही आम्हाला टिकाव लागू देणार नाही. म्हणून सगळ्यात पहिलं सैतानाचं काय आमच्या जवळ आहे ते चेकआउट करा, आपल्या जीवनात परीक्षण करा. प्रार्थना जेव्हा मी करत आहे, प्रार्थनेचे उत्तर जेव्हा मला पाहिजे आहेत, तुम्ही मी आपलं जीवन पडताळून पाहिलं पाहिजे. माझ्या जीवनामध्ये काय आहे? माझ्या प्रियानं बऱ्याच वेळेला आमचं जीवन हे आज्ञाभंगाचं आहे. आणि सगळ्यात पहिलं काय असेल तर देवाला आज्ञा मोडणारे लोक आवडत नाही. देवाला परत परत फिरून पश्चाताप करणारे लोक आवडतात, पण आज्ञाभंग करणारे लोक देवाला आवडत नाहीत. देवाच्या अधीन नाहीत, पालकाच्या अधीन नाहीत, आई वडिलाच्या अधीन नाहीत, स्वतःच्या जीवनाच्या अधीन नाहीत, पवित्र आत्म्याच्या अधीनतेमध्ये नाही. माझ्या प्रियानो, सैतानाच्या समोर तुम्हाला आणि मला टिकाव धरता येणार नाही. जर सैतानाच्या समोर टिकाव धरायचा आहे तर सगळ्यात पहिलं आज्ञापालन हे सगळ्यात महत्वाचं आहे. माझ्या प्रियानो, देवानं हे फार मोठं तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी घर हे देवानं तयार केलेलं आहे. प्रियानो, चार भिंती म्हणजे घर नव्हे, घराला देवानं त्या ठिकाणी माणसं दिलेली आहेत. ती माणसं एकत्र राहतात तेव्हा घर होतं. जर तुम्ही तुमचे आई बाप, तुम्ही बहीण भाऊ, तुम्ही पती पत्नी, तुम्ही कसं राहता, कसं एकमेकाबरोबर तुमचं कन्सल आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुमच्या मनाची फसवेगिरी, तुमचे उत्तर, तुमचं लाईफस्टाईल हे सगळं तुम्हालाच फसवून जातं. आपल्याला वाटते आपण आज्ञापालनात आहे. नाही माझ्या प्रिय, आपण स्वतःला फसवून घेतो. तुम्ही स्वतः चेकआउट करा की माझं जीवन माझ्या कुटुंबात कसं आहे. काय रोज संध्याकाळी आम्ही एकमेकाची वाट पाहतो का? आम्ही एकमेक एकत्र धरून प्रार्थना करतो का? आमच्या आई बापाच्या बरोबर आम्ही कन्सल आहे का? आमच्या बहीण भावाबरोबर आम्ही कन्सल आहे का? माझ्या मंडळी बरोबर मी एक आहे का? मला लय आनंद वाटतो माझ्या प्रियानो की मी त्या ठिकाणी ग्रुपला एखादं तुम्हाला काय शेअर केलं तर त्यातले एक जण कोण ते शेअर केलेलं बघत सुद्धा नाही. तुम्ही किती वेळा तुम्ही मोबाईल बघणारे लोक असता, परंतु तुम्हाला ग्रुप मधली जे आध्यात्मिक पाठवलेली गोष्ट तुम्हाला पाहता येत नाही, त्याला शेअर करता येत नाही. तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने स्वतःच जीवन फसवेगिरीनं फसवत आहे बघा. की काय कशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही म्हणतो की सैतानाच्या समोर आमचा टिकाव लागत नाही. माझ्या प्रियानो, हे चुकीचे. प्रार्थना करत असताना आमच्या चुकीच्या गोष्टी आम्ही स्वतः शोधून काढल्या पाहिजे. माझ्या प्रियानो, मला सांगू द्या, तुम्ही माझं जीवन पण पाहिलेलं आहे की पुष्कळ गोष्टींनी आम्ही गेल्या वर्षभरामध्ये तक्रारीत होतो. आम्ही त्या ठिकाणी चिडचिडे झालेलो होतो. आम्हाला माहित होतं आमच्या सगळ्या परिस्थितीच्या पलीकडचं सगळं होत आहे. परंतु जेव्हा देवानं जेव्हा आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील, आम्ही त्या ठिकाणी सगळ्यात प्रथम बसून प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केली की बदलण्याची. आणि जेव्हा आम्ही बदललो गेलो, हे बंद झाले बघा सगळं, जेव्हा आम्ही बदललो गेलो त्यावेळेला त्या ठिकाणी आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळत गेली, आम्हाला आरोग्य मिळत गेलं आणि आमच्यामध्ये एक देवबापानं मोठा विश्वास दिला की आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि आमचा सैतानाच्या समोर त्या ठिकाणी टिकाव लागला पाहिजे. पण हे तर मला काहीच दिसत नाही. तर मला काय सांगायचंय तुम्हाला की सैतानाच्या समोर आमचा टिकाव लागायला पाहिजे. माझ्या प्रियानो, दानिएलानं त्या ठिकाणी त्याच्या प्रार्थनेचं जीवन एक्सेल असल्या कारणानं जेव्हा तो त्या ठिकाणी बाबिलोन मध्ये एक गुलाम म्हणून तो आला, परंतु त्या गुलामगिरीमध्ये त्याने एकच गोष्ट केली की त्याची सवय त्यानं सोडली नाही. त्यानं प्रार्थनेला महत्व दिलं, त्यानं आध्यात्मिकतेला महत्व दिलं आणि त्या ठिकाणी
प्रार्थना करत राहिला आणि म्हणून देवानं त्या ठिकाणी बाबिलोन बदलून टाकलं. बाबिलोन मध्ये देवाने त्याला स्वातंत्र्य दिलं. माझ्या प्रियानं बाबिलोन जे आहे ते जग आहे. ते जग माझ्या प्रियानं किती जरी त्या ठिकाणी तुम्हाला मला कैद करत असेल, तुम्हाला मला खाली पाडत असेल, तरी पण आपल्या प्रार्थनेची सवय आम्हाला बाबिलोन मध्ये मोकळं फिरायला देईल. बाबिलोन मध्ये आम्हाला आमची प्रार्थना आम्हाला उंच करायला, आमच्या अचिव्हमेंट पर्यंत आम्हाला घेऊन जाईल. म्हणून आमची सवय आम्ही पाहिली पाहिजे. सैतानाच्या समोर आम्हाला टिकाव धरण्यासाठी आमच्या जवळ ते आध्यात्मिक जे आमच्या चेकलिस्ट आहेत त्या आम्ही पाहिल्या पाहिजेत. त्या बापाला प्रार्थनेसाठी तुम्ही एक्सरसाइज करा. प्रार्थनेला अडखळ नसण्याची कारण काय काय आहे तुम्हीच अभ्यास करा, तुम्हीच काढा. अनेक मेसेज जे कोणी कोणी सांगितले त्याची आठवण करा. मग तुमच्या लक्षात येईल की आपण चेकलिस्ट बघा आणि चेकलिस्ट वर आपण ठरवायचं. मी आणि माझी मिस्टर आम्हाला माहित होतं, आम्ही एका गोष्टीमध्ये संघर्ष करत होतो आमच्या आजारपणासाठी. आम्ही एकमेकाची नावं घेतली आणि आम्ही क्षमा करत राहिलो. प्रभू ह्या लोकांना आम्ही क्षमा करतो. तेव्हा आमच्या क्षमेच्या स्वातंत्र्यात आम्ही त्यांना मोकळं करतो. आणि परत ते लोक दिसले तरी आम्ही तो विषय कधीही काढत नाही. कारण ज्यांना आपण क्षमा करून सोडलेला आहे त्यांना सोडून द्यायचं. त्यांचं परत परत त्यांच्याकडनं आपण ते आठवण करून घ्यायची नाही. हे आम्ही आमच्या चेकलिस्ट मधली गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुमच्या चेकलिस्ट मध्ये बघा ज्या व्यक्तीला तुम्ही धरून ठेवले, ज्या व्यक्तीला तुम्ही क्षमा केली नाही, जी सैतानाची गोष्ट तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवलेली आहे, ज्या सैतानाच्या हॅबिट्स तुम्ही वापरत आहे, जिथं सैतानाला तुमच्या घरामध्ये तुम्ही हेडक्वार्टर करायला जागा दिलेली आहे, एम्प्टी करून घ्या. तुम्ही रिकाम करून घ्या. बघा देवाला आवडणारं हृदय घ्या. देवाला आवडलेलं हृदय आहे का बघा. परमेश्वरचं वचन इर्मया 17:9 मध्ये म्हणतं, हृदय ते सर्वात कपटी आहे, असाध्य रोगांनी ग्रस्त झालेला आहे. त्याचा भेद कुणाला कळतो? कुठले रोग आहेत? कुठले रोग आहेत हृदयाचे? शोधा तुम्ही. बायबल मध्ये याच्या पुस्तकामध्ये काय म्हणतं, बाहेरून जे आत जातं ते मनुष्याला कधी विटळत नाही, पण आतून जे बाहेर येतं ते मनुष्याला विटळते. म्हणजे आत माझ्यामध्ये काय आहे? हो निश्चित तुम्ही मी मनुष्य आहे. जे जगातल्या व्यक्तींमध्ये होतं ते तुमच्या माझ्यामध्ये आहे. राग येणं, कडूपणा येणं, संताप येणं, लबाड बोलणं, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्यामध्ये आहेत. पण प्रभू म्हणतो की या सगळ्या गोष्टीतून मी तुम्हाला बाहेर काढलेला आहे. मी तुम्हाला माझं हृदय दिलेलं आहे. प्रभू म्हणतो मी माझं मन तुम्हाला दिलं. आपल्याला ख्रिस्ताचं मन मिळालं. प्रभू म्हणतो मी तुम्हाला नवीन हृदय दिलेलं आहे. मी तुमच्या मुखात नवीन शब्द घातलेला आहे. हे नवीन आपल्याला जे मिळालेलं आहे ना ते आपलं आहे माझ्या प्रियानं. आणि म्हणून म्हणूया आपण की देवा माझं जुनी हेमा मला जागी करू देऊ नको. जिथं जिथं माझं तिथं मला वाटतं की इथं माझं जुनं पण येतं. प्रभू मी पश्चाताप करत आहे. मी तुम्हाला सांगते तुमच्या प्रार्थनेची उत्तर ही मिळणार. तुमचं जे अडवलेलं उत्तर आहे निश्चित खाली येणार. तुमच्या देवदूताला सहाय्य करण्यासाठी मिखाएल देवदूत येणार आणि आमची प्रार्थना ही त्या ठिकाणी कार्य करणारी होणार. देवाचं वचन सांगतात. म्हणून मी तुम्हाला सांगू द्या प्रियानो, प्रार्थनेबद्दलचं ज्ञान घ्या. प्रार्थनेबद्दलच्या गोष्टी शिका. प्रार्थना हे फार महत्वाची गोष्ट आहे माझ्या प्रियानो. जेव्हा प्रार्थना आपण करायला लागतो ना माझ्या प्रियानो, एक चांगली देवाची पवित्र गोष्ट म्हणून जोपासा. कारण जेव्हा आम्हाला सांगितले, दोघं जण प्रार्थनेला गेली, एक जण बडवून रडायला लागला आणि एक जण म्हणतोय देवा मी ह्याच्यासारखा नाही. कोण धार्मिक ठरल? हे सगळं प्रार्थनेसाठी फार महत्वाचं आहे प्रियानो. काय माझ्यामध्ये धार्मिकतेचा तसा माझ्यामध्ये प्रौढी आहे का प्रभू? मला क्षमा कर प्रभू, मी इतरांसारखा मी नाही असं मी म्हणतो. सगळ्या गोष्टी आहे माझ्या प्रियानो त्या ठिकाणी ज्या आम्हाला अवलोकन करणाऱ्या आहेत. आणि प्रार्थना ही आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे देवासमोर प्रार्थना पवित्र आत्म्याद्वारे दोष सगळे नाहीसे होतात. आणि एक साधी सोपी प्रार्थना आहे माझ्या प्रियानो. आणि बायबल म्हणतो जो मनापासून क्षमा करतो त्याची क्षमा होते. योहान 20:23. मनापासून क्षमा करायला शिका. अंतःकरण स्वच्छ ठेवायला शिका. आणि वरिष्ठांना मान द्यायला शिका. आज्ञेत राहायला शिका. स्वतःबरोबर प्रामाणिक राहायला शिका. जर तुम्ही ह्या मंडळीचे सभासद असाल
तर तुमच्या पालकाला कन्सल करा. जर तुम्ही स्वर्गाच्या राज्याचे वारीस असाल तर तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर राहायला शिका. जर तुम्हाला असं वाटतं की मला स्वर्गात जायचं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी देवाच्या वचनानं भरलेले असा. त्या सगळ्या गोष्टी माझ्या प्रियानं तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यात घेऊन जातील. ह्यातली एक देखील आपल्याला खोडता येत नाही. कारण देवाचं वचन म्हणतं माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. तुम्ही मी देवाचं वचन ऐकलं पाहिजे, देवाचं वचन पाळलं पाहिजे, देवाचं वचन राखलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. पश्चाताप करणं हे फार चांगलं आहे. आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी हे फार महत्वाचं आहे. फ्रुटफुल होण्यासाठी पश्चाताप महत्वाचा आहे. प्रार्थना जिथं आपण कमी लेखली, प्रार्थनेचा जिथं दर्जा आपण खाली, प्रार्थनेचा दर्जा कमी करू नका हा प्रियानो. मला बऱ्याच लोकांना सजेशन द्यायचं आहे की प्रार्थनेचा दर्जा, जेव्हा प्रार्थना चालू असेल मोठ्यानं बोलणं, प्रार्थना चालू असताना फ्रीज उघडून आपली भाजी नीट करत बसणं, प्रार्थना चालू असताना चपाती भाजत बसणं, मला सांगू द्या प्रियानो, त्यापेक्षा तुम्ही तुमचं ते काय म्हणायचं ते उघडं ठेव, व्हिडिओ बंद केला तर फार छान. कारण आम्ही जे प्रार्थना करतो ना, आमचं चित्त देवाकडे लागून. मला सांगू द्या, हा प्रार्थनेचा दर्जा आहे माझ्या प्रिया. हा प्रार्थनेचा दर्जा आहे की तुम्ही प्रार्थनेला कसं उभा राहता, कसं प्रार्थनेला महत्व देता. हे सगळं करत नाही मोबाईल पुढे ठेवायचा आणि प्रार्थना करत राहायचं. मोबाईल आलं की उचलायचं, हा बोला, हा करा, परत ते संपवायचे नाही. माझ्या प्रियानं बंद करा प्रार्थनेच्या वेळेपर्यंत. काय कुणाची इमर्जन्सी नाही, आपण मोबाईल विना राहणारे लोक होतो. प्रार्थनेला महत्व द्या. मोबाईलला इतकं महत्व देऊ नका, मेसेजला इतकं महत्व देऊ नका. देवापेक्षा कोण मोठं नाही. माझा फोन आला तरी कृपा करून उचलू नका. मला नाही वाईट वाटत त्याच्याबद्दल, कारण मी प्रार्थना करणारी स्त्री आहे. माझ्या प्रार्थनेमध्ये मी व्यत्यय येऊ देत नाही. मी अंकलला सांगून ठेवते, तुम्हाला वाटलं तर फोन उचला, पण माझ्या प्रार्थनेच्या वेळेमध्ये मला फोन आणून देऊ नका. प्रार्थनेला जर तुम्ही प्राधान्य दिलं, प्रार्थना तुम्हाला प्राधान्य देणार. प्रार्थनेचा दर्जा जर तुम्ही उंचावणार, तुमच्या स्वतःचा दर्जा उंच होणार. कारण प्रार्थना अशा व्यक्तींमध्ये काम करते ही जिवंत गोष्ट आहे. प्रार्थना ही जिवंत गोष्ट आहे माझ्या प्रियानो. प्रार्थना हा एक देवाकडचा मोठा एक त्या ठिकाणी स्रोत आहे. आणि जेव्हा आपण त्या प्रार्थनेला त्या ठिकाणी प्राधान्य देतो ना, तेव्हा देवाचा तो स्रोत आपल्यामध्ये वाहता राहतो. प्रार्थना ताज्या तवानं करतात, निरोगी करतात, परिस्थिती बदलतात. आता 2 आठवडे झालं निखिल सारखा अंकलला म्हणतो, अंकल तुम्ही एकदम स्मार्ट दिसत आहे. कारण काय असेल, आम्ही दुसऱ्या कशाने स्मार्ट होत नाही आपण, पण आपल्या प्रार्थनेचा दर्जा, प्रार्थनेचं आपलं प्राधान्य, प्रार्थनेसाठी आपण होणाऱ्या प्रिपरेशन, कधीही आम्ही खाली पडत नाही माझ्या प्रियानो. जसं आम्ही आमच्या सगळ्या अशक्तपणात आम्ही जेव्हा देवाबरोबर येशू ख्रिस्ताच्या नावात पवित्र आत्म्याने रक्ताच्या द्वारे करारानं प्रार्थना करतो, आम्ही मोकळे होतो. हा आमचा प्रार्थनेचा विश्वास आहे. आणि ह्या प्रार्थना आपण करायच्या आहेत. अशा प्रार्थना आपण करत राहिल्या, कोणताही सैतानाचा दूत आमच्या उत्तराला अडवणार नाही. देव निश्चित तुमच्या माझ्यासाठी मिखाएलची एंट्री करणार आणि आमच्या सगळ्या प्रार्थनेची उत्तर मिळणार. तुम्ही आशीर्वादित लोक, अचिव्हमेंट साध्य करणारे लोक होणार आणि परमेश्वर तुम्हाला दानिएला सारखं सामर्थ्यशाली प्रार्थनेचे लोक म्हणून देव तुम्हाला उपयोगात आणणार. परमेश्वर करो, या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. चला आपण 2 मिनिटाची प्रार्थना करू. स्वर्गीय प्रेमळ बापा, आम्ही आभार मानत आहे पवित्र आत्माच्या प्रार्थनेच्या त्या विशेष अशा वेळेसाठी आम्ही आभार मानत आहे. शिक्षणासाठी आभार मानत आहे. जी लेकरं जुळलीत बापा, आम्हाला तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे बोध केलेला आहे प्रभू. आणि देव बाप्पा, आम्हाला ते प्रार्थनेचे लोक व्हायचे आहेत प्रभू. आणि आमच्या प्रार्थनेची उत्तर जे अडकल्यात ती खाली यायला पाहिजेत. म्हणून आम्हाला प्रार्थना करत राहायचं आहे प्रभू. जसं दानिएल प्रार्थना करतच राहिला प्रभू, शेवटी ते बापाला त्याच्यामध्ये विचार करावा लागला, माहिती गोळा करावी लागली आणि मिखाएलला पाठवायला लागलं. कारण दानिएल प्रार्थनेचा मनुष्य होता. माझ्या देवा, तसंच आमचं जीवन व्हावं, आमच्या प्रार्थना उत्तीर्णीय व्हावे, हे लोक आशीर्वादित व्हावे, एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जावे, यासाठी मी प्रार्थना करत आहे बाप्पा. दिलेल्या या उत्तम संधीसाठी, प्रार्थनेच्या वेळेसाठी आम्ही आभार मानत आहे.
पिता पुत्र पवित्र आत्मा त्रैक्यामध्ये ह्या लेकरांना आशीर्वादित करून ही प्रार्थना आणि विनंती धन्य तारक प्रवेश ख्रिस्त त्यांच्या पवित्र आणि गोड नावात करत आहे पिता. आमेन. Okay, praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. परमेश्वर करो तुम्हाला आशीर्वाद करो. Amen. Praise the Lord, sir. Praise God. Praise the Lord. 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 Praise the Lord, Jimmy. अब सर्जरी आपका दो ही तरह से हम यहाँ पर यूज किया जा सकता है सर्जरी का